हॅलो. हिंदीमध्ये रुझान म्हणतात आणि मराठीमध्ये कल म्हणतात. तर हा काही निकाल नसतो, निकाल नाही, हा कल आहे. आणि हा कल वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सादर करत असतो. तर मागच्या वेळेस जे कल दाखवले होते लोकसभेच्या वेळेस, तर तेच कल बहुसंख्य खोटेच निघाले, त्यामध्ये काही सत्यता आढळले नाही. पण कारण त्यापूर्वी काय होतं की एकही निवडणूक झालेली नव्हती, त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे याविषयीचं काही माहिती नव्हती. म्हणून त्यावेळेचे जे कल होते ते वेगळ्या पद्धतीचे होते. परंतु आता जे कल झालेले आहेत, तर आता या कलाला थोडासा एक काय म्हणतात त्याला, एक आधार आहे. आणि आधार कोणाचा आहे, तर लोकसभेच्या निवडणुकीचा आधार असल्यामुळं हे जे आताचे जे कल आहेत हे बहुतांशी आणि बऱ्याच अंशी सत्य होणार आहेत. आता येथे 3 प्रकारचे लोक आहेत. 3 पक्षाचं मिळून एक आघाडी झालेली आहे. तर महाविकास आघाडी जी आहे, महाविकास आघाडी यामध्ये काँग्रेस, शरद पवार गट SP आणि उद्धव ठाकरे गट. तर असे हे आता पक्षाच्या ऐवजी त्या पक्ष प्रमुखाच्या नावानेच शक्यतो हे चालतं. उद्धव ठाकरे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी. आणि त्यामुळं आता इथे एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होणार आहे की लोकसभेला जो निकाल लागला तोच निकाल विधानसभेला लागणार असं काही नाही. म्हणजे तो निकाल लागू शकतो किंवा त्यापेक्षा कमी लागू शकतो, किंवा त्यापेक्षा जास्त लागू शकतो. तर येथे सर्वात महत्त्वाची काय गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजे यावेळेस लोकसभेपेक्षा जास्त प्रकार यावेळेस महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या गटाला, महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा खूप अनक्षेपित असं मोठं यश मिळणार आहे. कारण परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे. ज्या घटना मध्यंतरीच्या घडला, सर्वात महत्त्वाची घटना आहे शरद पवार यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेस केलेलं विधान. त्यांनी सांगितलं या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणारे लोक कोण? आरमार नाही आहे, सार्वजनिक बांधकाम खातं नाही आहे, मग कोण? काय? एक लक्षात घ्या, येथे परिस्थिती सर्वात महत्त्वाची. हे राज्यकर्त्यांनीच हा भ्रष्टाचार केलेला असतो. यथा राजा तथा प्रजा. आणि मग इंजिनियर किंवा त्याचा कंत्राटदार किंवा त्याचा गवंडी किंवा त्याचा एखादा मजूर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे. हे गुन्हे दाखल केले पाहिजेत बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा की ज्यांनी यांना परवानगी दिली आणि ज्यांनी काम करून घेतलं अशा लोकांवर हे गुन्हे दाखल केले पाहिजेत. आणि यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली की या कामाला जबाबदार असलेला एका इंजिनियरवर हा गुन्हा दाखल झाला. आजपर्यंतच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे. कारण इंजिनियरवर अद्यापपर्यंत कोणी जबाबदारी दिलेली नाही की हे तुझं काम आहे बाबा, हे तुझं. ठेकेदारावर जबाबदारी दिली, ठेकेदार पळून जातो. ठेकेदाराला नाही जबाबदारी पाहिजे, तर ही जबाबदारी पद्धतीने दिली आणि त्या इंजिनियरवर, अभियंत्यावर जो गुन्हा दाखल केला, ती एक ऐतिहासिक गोष्ट अशी झालेली आहे. आणि आता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट खूप मोठी वाढली. एवढी मोठी वाढली की आता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक महसूल विभागामध्ये, पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये आणि सर्वत्रच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या नावाचा गजर होतो. तसंच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, शरद पवार यांचा जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या नावाने देखील आता येथे खूप मोठा एक गौरव होतोय त्यांचा आणि सर्वत्र त्यांच्या नावाचाही विचार केला जातो. सर्वत्रच्या बोलण्यामध्ये त्यांचा विचार केला जातो. म्हणून या ज्या कलामध्ये सांगितलं की शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात जास्त
म्हणजे 60 आणि 70 110 जागा 130 जागा मिळू शकतात कमीत कमी किंवा त्यापेक्षा जास्तही मिळू शकतात. आणि त्यांच्याबरोबर असलेली काँग्रेसचं म्हणजे ह्या दोघांच्या मिळून याचा ज्या जागा मिळतील काँग्रेसला त्या थोड्या त्यावेळेस कमी झालेल्या असतील, 50 जागा त्यांना मिळू शकतात. म्हणून एकूण 180 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळून उरलेल्या सर्व पक्षांना 108 जागा एवढ्या मिळणार. 160 म्हणजे 100 आणि 8च जागा एवढ्या मिळू शकतात, त्यापेक्षा जास्त मिळत नाहीत. कारण त्यांनी ते चमत्कारच असे केले, ते काही लाडकी बहीण योजना आली, त्यामुळे हे सुस्पष्टपणे त्यांनी केलेले. हे लोकांच्या गरिबांसाठी करायची होती ही लाडकी योजना. ही ज्यांचा 500-600 एकर ऊस जातो त्या बहिणीला त्याचा लाभ मिळाला. ज्यांच्या घरी 3-4 4-4 गाड्या आहेत, ज्यांच्या इकडं 50-50 एकर शेती तशा बहिणींना लाभ मिळालेला आहे. आणि ज्या गरीब डोक्यावर मजुरी करून जातात त्यांना लाभ मिळालेला नाही आहे. एक दुसरं, अन्नधान्य खात्याच्या संदर्भामध्ये तर विचारायलाच नको. काय तुमचं मध्यंतरीचे पॅकेट दिले ते कोणाला मिळतात, कोणाला मिळत नाहीत, कुठून धान्य कुठं जातो. आणि ते पुरवठा खात्याचे जे मंत्री आहेत ते तर एक आता जेलमध्ये जाऊन आलेलेच आहेत आणि आता परत त्यांच्यामध्येच तेच खातं दिलं म्हणजे आता एक व्यवस्थित. कारण त्यांनी गेल्याच पहिल्यांदा सांगितलं होतं आणि मंत्री झाले अरे तुमच्याकडं हे 500 कोटी ते कुठं का खर्च करायचे होते, हे 1000 कोटी हे कुठं का खर्च करायचे होते, का केले नाहीत तेवढे. म्हणजे तर हा भ्रष्टाचाराचा जो मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे तो समोर आलेला आहे. आणि तो मुद्दा एक सर्वात लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस गुवाहाटीला जाण्यासाठी इतके खोके दिले, इतके पैसे दिले, हे गद्दार वगैरे अशा ज्या भाषा आहेत त्या भाषा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा येणार आहे. कारण त्या भाषा लोकसभेच्या वेळेस नव्हत्या आल्या, पण आता ते गद्दार किंवा एकंदरीत दुसरं पक्ष फुटीर लोक आणि या तिन्ही लोक आता त्यांच्यामध्येच परत लाथाळ्या सुरू झाल्यात की अजित पवारला आम्हाला घ्यायचं नाही आहे किंवा शिंदे गटाला एवढ्या जागा द्यायच्या आणि भाजप इतकंच काही करणार आहे. तेव्हा त्यांच्या त्या लाथाळ्या आहेत, त्यामुळे ते त्यांना व्यवस्थितपणे लोक मतं देणार नाही आहेत. आता शरद पवार गटाला का मतं देणार, कारण त्यांच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते नवीन चेहरे शोधतात. प्रत्येक वेळेस नवीन चेहरे शोधतात आणि तो त्यांचा एक फार मोठा गुण येतो. ते काय ते मागचे त्यांनाच परत धरत नाहीत. आता विधानसभेचे त्यांना मिळणारे ज्या 60 जागा आहेत त्या 60पैकी जवळजवळ 40-50 नवीन चेहरे असणार आणि ते निवडून येणार. ते दुसऱ्या पक्षातून येणार नाही आहेत किंवा इकडून येणार नाही आहेत. तो त्यांचा एक व्यवस्थितपणे होणारा खेळ आहे. तसाच एक खेळ असा की मावळमध्ये त्यांनी असाच भाजपचा माणूस आणला आणि निवडणुकीमध्ये आपल्या पक्षामध्ये निवडून आणला. तर ही जी शरद पवारांची जी खेळी आहे ती यावेळेसच चालू राहणार आहे आणि यावेळेस जवळजवळ 60-70 जागा त्यांना मिळू शकतात, कमीत कमी 60. त्यानंतर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तर रिगस लागलेली आहेत. पंचायत समितीपासून तर समजा ग्रामपंचायतीपासून तर विधानसभेचे माजी आमदार खासदार इथपर्यंत. पण नवीन चेहरे जेव्हा ते घेतले जातात तेव्हा नवीन चेहरे यावेळेस लोक निवडून देत असतात. कारण परिस्थिती एक अशी झाली की एक जुने माणसं आणि भ्रष्टाचारी माणसं, जुने म्हणजे जे एक त्यांनी पारंपरिक सत्ता अनेक वेळा भोगलेली अशी माणसं आणि जे भ्रष्टाचारी माणसं. आता भ्रष्टाचारी माणसं तर हे प्रत्येकावर ईडीचे गुन्हे आहेत. मग ज्यांचे ईडीचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, असे काही उमेदवार आहेत आणि ते कुठल्या जास्त पक्षामध्ये आहेत. तर मध्यंतरीच त्या संदर्भामध्ये एक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती, त्यामध्ये हे लोक जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावर जास्त प्रमाणामध्ये. तर तेव्हा जे लाचखोर लोक किंवा एकंदरीत आपले जे असे खुनाचे गुन्हे असलेले लोक, खुनाचे प्रयत्न करणारे किंवा लाच खाणारे किंवा ज्यांनी 5 वर्षात मंत्री होऊन मोठमोठे बंगले बांधले, मोठमोठे घरं बांधले किंवा मोठमोठ्या गाड्या घेतला, विदेशांचे दौरे केले आणि परत मग त्यांच्याच मुलाला, त्यांच्याच बायकोला, त्यांच्याच नातेवाईकाला, त्यांच्याच आजोबाला, त्यांच्या सगळ्यांनाच तिकीटं. म्हणजे हा जो ही लोकशाही आहे का घराणेशाही हाही प्रश्न आहे. त्यामुळं ज्यांनी पक्ष स्थापन केला त्या पक्ष कार्यकर्ते जबाबदारी असते ती की आपण या व्यक्तीचा एकच घराणं मोठं करायचं नसतं. कारण प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येकाला एक सबऑर्डिनेट म्हणजे प्रत्येकाला एक वेगळी एक भाग दिला की एका वेळेस
प्रत्येकाला काहीतरी एक पर्याय दिला पाहिजे. एका गावात एकच घराणं उभं केलं तर ते काही उपयोग नाही. आणि तसे घराणे निर्माण केल्यामुळे तो प्रश्न एक वेगळ्या पद्धतीचा होतो. आणि त्यामुळं त्या गावामध्ये, त्या भागामध्ये त्या माणसाची दहशत वाटते, त्या माणसाविषयीचं सगळं काही चालतं असं. त्याकरता प्रत्येक मतदारसंघामध्ये नवीन लोक देऊन वेगवेगळे प्रत्येकाला प्रतिशत देण्यासाठी नवीन लोक दिले पाहिजेत. आणि तसे दिले तर त्या माणसाचं त्यामधून एक त्यावर जरब बसते आणि तो माणूस व्यवस्थित कामसुद्धा करू शकतो आणि दहशत त्यांची कमी होऊ शकते. तेव्हा ही घराणेशाही जी आहे ही यावेळेस संपेल असं एक आशा वाटते. आता काँग्रेसने देखील अनेक लोकांना नवीन लोकांना तिकीटं दिली पण काँग्रेसविषयी लोकांची अजूनही भावना इतकी चांगली नाही आहे की ते सर्वांना निवडून देतील म्हणून. पण शेवटी पैसे, ज्याच्याकडे जास्त धनद्रव्य आहे, ज्याच्याकडे जास्त लोक खरेदी करू शकतात, ज्याच्याकडं सभेला लोक आणू शकतात, ज्याच्याकडे काय वाहनं आहेत, अशा लोकांना शक्यतो जास्त तिकीटं दिली जातात आणि त्यांना निवडून आले जातात. एखादा माणूस मेला, आमदार म्हणजे एखाद्याचं निधन झालं की त्याच्या पत्नीला तिकीट द्यायचं, त्याच्या मुलाला तिकीट द्यायचं, असे प्रकार जे आहेत ते बंद केले पाहिजेत. आणि नवीन माणूस शोधून मग तो पंचायत समितीमध्ये असेल, जिल्हा परिषदेचा असेल, अशा लोकांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणणं आणि मग हे लोकशाहीचं खरं लक्षण आहे. आता याच्यामध्ये हा जो खेळ केला आणि जे सत्ताभिलाषी आहेत, आता सत्ताभिलाषी म्हणजे कसं, पक्ष फोडून का होईना पण आम्हाला सत्ता पाहिजे, आम्ही दुसऱ्या गटात जाऊन का पण आम्हाला सत्ता पाहिजे, आम्ही सत्तेवरच राहणार. आणि सत्तेवर राहून तुम्ही काय करणार, तर सत्तेवर राहून आम्ही जास्त भ्रष्टाचार करणार, आम्ही जास्त हे करणार. आता मध्यंतरी ससूनचं एक उदाहरण निघालं. त्यावेळेस काही आमदार खासदार त्यांच्या पाठीशी होते, त्या पाटलाच्या. त्यानंतर ते पोर्शे कार प्रकरण मिळालं, त्यावेळेस काही आमदार खासदार त्यांच्या पाठीमागे होते, मंत्री होते. कोण होते काय माहीत नाही, ते लोकांना सगळ्यांना माहिती आहे कोण कशा पद्धतीचं आहे. आणि त्यावेळेस कोण पालकमंत्री होतं, कोणी ते प्रकरण हाताळलं, या सगळ्या बाबी लोकांना सर्व माहिती आहे. मग ते नागपूर असो किंवा बुलढाणा असो, कोल्हापूर असो, सांगली असो किंवा इकडे ठाणे, मुंबई, कुठलाही भाग असो, नंदुरबार असो, ह्या लोकांचं जे दडपशाही असते किंवा ही राजघराणी सत्ता आहे, ही एकदा उलथून टाकली की मग लोक व्यवस्थितपणे विचार करतील. आता लोक संभ्रमित अवस्थेत आहेत, लोकांना समजत नाही काय करावं नाही. पण हा जो कल आहे यांच्या बाजूने जास्त आहे. कोणाच्या बाजूना, तर शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची जी महाविकास आघाडी आहे याकडे जास्त कल आहे आणि ते निवडून येतील अशी एक शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल येतो. तो निकाल नाही, निकल असं आहे, त्या शब्दाचा अर्थ असा आहे, कल म्हणजे रुझान, कल म्हणजे एक अपेक्षा. तर अशा पद्धतीची लोकांची अपेक्षा आहे की हे लोक निवडून यायला पाहिजेत. पण चांगले उमेदवार दिले, तुम्ही नवीन दिले, तरुण दिले, तडफदार दिले, जे भ्रष्टाचारी नाही आहे, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत, असे उमेदवार दिले तर सगळेच निवडून येतील. आता सर्व प्रकारे इथं तुमचे दौरे जे करतायत सर्व पुढारी, मग शरद पवारांचा दौरा असतो, उद्धव ठाकरेंचा दौरा असतो किंवा काँग्रेसचे नाना पटोले यांचा दौरा असतो. ह्या दौऱ्यामध्ये त्यांना बरंचसं काही समजतं की लोक कुठल्या बाजूला आहे म्हणून, आणि त्याच्यावरून ते सगळं समजतं. कारण दौरा येण्यापूर्वीच एका खासदाराच्या दौऱ्यामध्ये आम्ही पाहिलं लोक त्यांच्याबरोबर आहेत का, तर हा खासदाराबरोबर मी एक दिवस त्यांच्याबरोबर हिंडत होतो. तर त्या खासदाराच्या सकाळी मी त्यांच्या गाडीत बसलो आणि खासदार आणि आम्ही दोघंजण व्यवस्थितपणे चाललो. आणि त्या खासदाराचा मुलगा आज मंत्री आहे, त्याचा नातू आज एक लोकसभेचा सदस्य होता, आता पडला तो. तर त्या खासदारामध्ये आम्ही बरोबर चाललो. तर तो काय करायचा, खासदार आपल्याला इथं नाश्ता आहे, ते लगेच आपल्या पेयाला सांगायचा, त्या फलाण्याला सांग नाश्ता एक 25,000 रुपयाचं तिथे व्यवस्था कर, एक 25,000 रुपये त्यांच्यासाठी दे आणि एक 5,000 लोकांची काही व्यवस्था कर, 2,000 लोकांची व्यवस्था कर तिथं. त्यानंतर दुपारचं जेवण आहे, दुपारचं जेवण आज काय शनिवार किंवा सोमवार नाही, मग आज मंगळवार आहे, आपल्याला बोकड चालतील, तर तिथे एक 10 बोकड त्याच्याकडे दे आणि तिथे ते आपल्या ह्या 2,000 लोकांची जेवणाची व्यवस्था कर म्हणावं त्या माणसाला, त्या फलाण्या पाहुण्याला, फलाण्या कार्यकर्त्याला. म्हणजे हा जो पैसा जो असतो
जवळचा, तर हा पैसा वाटतं की त्या लोकांनी यांचं हे केलं, ह्या गाड्यांना पेट्रोल यांनी दिलं. तसं काही नसतं. हा सगळा खर्च उमेदवाराचाच असतो आणि उमेदवाराच्या सूचनेवरूनच सर्व काही घडत असतं. म्हणजे निवडून यायला, म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, ज्याच्याकडे जो 100 गाड्यांची एक फौज काढतो रस्त्याने आणि लोकांची तिथं एक अडवणूक करतो, म्हणजे तर अशा लोकांना निवडून देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जे खरंच कार्यकर्ते आहेत, आज विविध भागातील जे रस्ते आहेत ते रस्ते असेच आहेत. मग एक महत्त्वाचा मुद्दा, जो माणूस सगळे चांगले रस्ते करेल त्यालाच निवडून द्यायचं. आता ते रस्ते आणि ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरवर द्यायची. कॉन्ट्रॅक्टरबरोबर त्या आमदारावरही ती जबाबदारी असली पाहिजे आणि त्या काम करणाऱ्याला ते दोघंजणं जबाबदार आहेत असं त्यांच्याकडून लिहून घेते. या कामामध्ये काही जरी झालं, कामामध्ये रस्ता उखडला, खड्डे पडले, तर त्याला ते जबाबदार राहतील. अभियंता आज जबाबदारी कोणीच कोणावर देत नाही आहे. कोणाची जबाबदारी आहे? तो त्या मजुरांनी खडी टाकली त्याची जबाबदारी आहे का ज्यांनी सिमेंट थोडं कालवलं त्याची जबाबदारी आहे? असं करतात. आता त्याचा सल्लागार कोण होता त्याला पकडायचं. अरे तसं नाही, त्या मंत्र्याला पकडा आणि त्याची जबाबदारी, ही जबाबदारी मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे नेमकं हीच महत्त्वाची गोष्ट केलेली आहे की ही जबाबदारी कोणीच कोणाला दिलेली नाही आहे. म्हणजे असा प्रकार झालेल्यामुळं कुणीच त्याची जबाबदारी घेत नाही. जेव्हा ही प्रत्येकावर जबाबदारी टाकली दिली जाणार नाही, त्याशिवाय हे देश सुधारणार नाही. आणि प्रत्येक राजकारत्यांनी यावेळेस काय केलेलं आहे, यावेळेस महत्त्वाचा मुद्दा केला की हे कोणीच कोणाला जबाबदार धरू नये. ना इंजिनियरला जबाबदार धरायचं. टेंडर निघालं, मंत्र्यांनी टेंडर काढलं, याला टेंडर दिलं, त्यांनी ते काम केलं, पण त्याची जबाबदारी, या कामामध्ये काही चूक झाली किंवा काही झालं कोणीच त्याला जबाबदार नाही. पावसाने रस्ता वाहून गेला, जास्त वाहन आले, 1000 वाहनाचा रस्ता होता, 2000 झाला. आता शिवाजी पुतळा बसवला, मुख्यमंत्री डायरेक्ट म्हणतात की एक वाऱ्याचे 400-500 किलोमीटरने वारे वाहत होते. अरे 400-500 किलोमीटरने वारे वाहत, मग घरं का नाही पडले, मग तिथली झाडं का नाही पडले? बरं, तो इतके जर हे वाहत होते, तुमचे वारे इतके जोरात वाहत होते, तर तुम्हाला जर ही माहिती असतील तर तुम्ही तिथं पुतळा बसवलाच कशाला? वेगळ्या पद्धतीचा पुतळा बसवायचा होता तिथं. तुम्हाला ते वाऱ्याचा जर होता. एक जण म्हणतो काय खेकडाने धरण फोडलं, दुसरा काय म्हणतो. अरे अशा पद्धतीचे जे लोकांना एक जे नको ते लोक जर समजा सत्तेवर बसवले तर ते एक वेगळ्या पद्धतीचं बोलतात आणि ही परिस्थिती महाराष्ट्राला नको आहे. महाराष्ट्राचं सगळं राजकारण सगळ्या देशामध्ये गलिच्छ असं राजकारण झालेलं आहे आणि कोणी काही बोलतं, कोणी काही बोलतं. आता मला हे 3 लोक सांगा, शरद पवार हे अद्यापपर्यंत कुणाविषयी काहीही बोलले नाही, एक लक्षात, किंवा कुठलाही एक वाईट शब्द बोलले नाही. उलट त्यांनी एक शब्द सांगायचे, अरे त्याला महत्त्व द्या, नाही इतपत तो मोठा नाही आहे, त्या सोडून बोलू द्या, बघू द्या त्याला. दुसरा, आपले जे उद्धव ठाकरे आहेत, हे बाळासाहेब ठाकरे बोलत होते व्यवस्थितरित्या, पण ते व्यवस्थितपणे बोलत होते. पण हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आहेत हे एक व्यवस्थितपणे बोलतात. कुणावर कशा पद्धतीची अशी जहरी टीका किंवा कशा पद्धतीने बोलत नाही. त्यांनी ताळतंत्र अद्यापर्यंत सोडलेलं नाही म्हणून. आणि तिसरे नाना पटोले, हे पूर्वी भाजपमध्येच होते, पण आता इकडं आल्यानंतर थोडंफार शिकलेत काँग्रेसचं पण आणि करतात ते. म्हणजे हा उड्या मारून ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, या पक्षाला जेवढे पंख नसतील एवढ्या याच्या पक्षी पंख जेवढे हलवत नसल इतक्या यांच्या उड्या असतात. तेव्हा ह्या महाराष्ट्रातील जनतेने कोणावर विश्वास ठेवा आणि कोणाला राज्यकर्ता बनावं हे काही समजलेलं नाही. पण पक्षांनी आपला उमेदवार हा सुशिक्षित असावा, सुसंस्कृत असावा, एक चांगला बोलणारा असावा, चांगला कार्यकर्ता असावा, निष्कलंक असावा, भ्रष्टाचारी नसावा आणि इतर कुठल्याही कामामध्ये त्याचा सहभाग असावा. अशा काही गोष्टी असतील, गुंडगिरी करणारा, दादागिरी करणारा नसावा. असं जर असेल तर मग तो प्रश्न महत्त्वाचा होऊ शकतो. तर आमचा हे राजसत्ता 678 या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्त सबस्क्राईब करून शेअर करून तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट हे करायला कधी विसरू नका. धन्यवाद.